त्याला भुकायचं इंजेक्शन जरी दिलं ते कानात आहे पण दुखत नाही. ते म्हणते कण लोक भूक लोकांना उच्चारलंच मला ते इतर काय मला मार कशाला झोपते. चोर वाघ आल्यावर खाटाखाली झोपते हुशार ते वाघाला सांगते वरचाने मग ह्या कामुळा उठला तू तो खाटा सगळं ने वाटलं तू वरचा त्याला काय त्याच्यात उतरलं नाही म्हणजे तसं वाटतं. गावातल्या खंडोबाची मूर्ती चोरीला गेली आणि गावात मीटिंग बसली. 2 दिवस यात्रा आली. खंडोबा आणायचा कुठून. गावात अनेक रंगाच्या क्वालिट्या. एक जण म्हणला पैसे काढायला आणि वर्गाने द्यायला लोकांना वेळ नाही. पुत्र खंडोबाचं रूप आहे. ते बाकीचे म्हणले ते खरंय मग कुत्र सजवा कवर पैसे काढता. कुत्र नेलं ब्युटी पार्लरला. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर पुरीनं 3 गोष्टी करावं लागतात. पहिले फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सूर्य मिक्स करावं लागतं. असं आहे. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर भरणे. मिक्सिंग म्हणजे सॉफ्टिंग करणे. सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटी चमकी भरणे. कुत्र्याला मेकअप करून आणलं रथात बसवलं डीजे लावला झंडरे वाड्यात घुसला बाई वाडेवाली गाणी बिनी लागले. सोनू तुझं माझ्यावर भरोसा नाही का लागले. कुत्र थोडं ताईट झालं. सोनू आली सोनू कुठून आली आणि तेवढ्याच कुत्र्याला खाली डोकून पाहिलं पालखीतून. 2-4 मित्र दिसले त्यानं उडीच टाकून. माझी भाषा नाही. श्वान शिवकी बैसविले त्याचे भुंकणे राहील. कुत्र्याला रथात बसवा त्याचा स्वभाव सोडणार. तसं तुम्हाला देवाची कृपा झाल्याशिवाय कुत करणार नाही. आज कीर्तनाला घेतलेला अभंग कुठ आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. चिंता बिंता काही करायची नाही. काही जगात खरं राहिले नाही. येसला येस नोला नो. काही नाही. 2 पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहेत. 2 पुरी एकत्र बसल्या तर पळून जायचा प्लॅन आहे. 2 बाप्पाते एकत्र बसले तर एकमेकाला नाव ठेवतात. 2 भजनी एकत्र बसले तर एकमेकाचं कुटाळा करतात. 2 सुना एकत्र बसल्या तर सासू सासऱ्यांचं धुणं धुतात. 2 सासा एकत्र बसल्या तर येईल नाव ठेवतात. 2 नोकरीवाले एकत्र बसले तर भागत नाही म्हणतात. दोघांच्या बायका परवडत नाही म्हणतात. 2 पुढारी एकत्र बसले तर घुसाव कोणत्या पक्षात महिन्यात गंमत आली कोणत्या जावा आपण जावा सरकार पडावा. पुढारी सध्या या 2 महिन्यात मोठी टेन्शन मध्ये घुसाव. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. तरुण पोराला विचारलं काय चाललंय. नोकरी नाही. दुसऱ्याला विचारलं काय चाललंय. पाहुणे येईन आले ते देईन दिली ती राहीन राहिली तिला पोर होईल. एक माणूस नीट बोलत. दुकानदार म्हणतोय गिराईक नाही. व्यापारी म्हणतो नफा नाही. कीर्तनकार म्हणतो एवढे पैसे जमत नाही. एक माणूस नीट बोला. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नहीं है. नको खेद करू कोणाचा गोष्टीचा. नको खेद करू कोणाचा गोष्टीचा. काय डीजे लावायची नाचलं पाहिजे. खावणारी डांबरीवर नाचत बाई वाले
जेव्हा येणार राहतो भाड्याच्या सोनू तुझा माझ्या भरोसा नाही त्या बापातच नाही तर सोनं ए इथं नाचता नाचता गळला देवाचा पिता नाच कीर्तनाचे रंगी नाच कीर्तनाचे रंगी नाच कीर्तनाचे रंगी नाच कीर्तनाचे रंगी आणि आता पटलं तर आम्हाला घरात किती सोलर बसवा शेवटच्या मुळे अंगणातच मग काय चिंता करायची काम बंगला किती मोठा मांदा जळायला ग्रामपंचायतीचे पत्र्यातच आणि पैसे किती कमव कपाळाला रुपयाच चिंता करा ए अभंगातला दुसरा मुद्दा संपला अभंगातला तिसरा मुद्दा आज सुरू झाला गायकवाद गुरुजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अष्टभुजा दुर्गा देवी मातेचा 11 वर्धापन दिन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एका छोट्या मुलीचा श्रावणी देवीचा वाढदिवस हरिपाठ वाचन हरिपाठ पाठ जागरण गोंधळ झाला पूजा झाली आता हरिपाठ पाठ वाटायचे गायकवाद गुरुजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अष्टभुजा देवीच्या वर्धापन दिनात परमपूजा आदरणीय येवले महाराज सुरेश भाऊ गायकवाद गुणीजन सरपंच सदस्य दिलीप टेंबेकर गायकवाद गुणीजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये देवी मातेच्या 11व्या वर्धापन दिनाच्या कीर्तनाला सुरुवात तुम्हाला आतापर्यंत चाललं काय आतापर्यंत एकच शब्द झालाय हा अभंग कोणाचा आहे कुठे म्हणजे काय आता ही देवी कशी तयार झाली याला 2 भाग पाडावे लागतील एक अंतर्भाग आणि एक बाह्य भाग पण सांगतो कुठं अंतर आहे थोडा किचकटे पटकन सांगतो भगवान शंकराची मेली बायको पूर्वी लेखू बायका करायची लई करायच्या म्हणजे मिळत होत्या मिळाल्या तर सांभाळायची जाणत होती आता त्या गोष्टी सगळ्याच काल पाहिजे पूर्वी बायको मिळायची शंकराची मेली बायको होते ते काय रेटलं बिटलं नाही टीव्हीला पट्टी बिट्टी नाही काय नाही शोक संदेश नाही काय नाही व्हॉट्सअपला मेसेज नाही काय नाही काय या गड्यानं भजनच सुरू केलं रामाचं आणि शंकर भजनात गुतला रामाचा शंकर भाषणात गुतल्यामुळे माणसं मारायची बंद झाली हा गडी गुतला भाषणात माणसंच मरण वर जाईलच कोणी वरच्यानी मिटिंग घेतली खालून माणसं वर काय येईल वर नाही लफडे वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही तरी तुम्हाला 2-3 लफडे सांगतो इंद्र पडली भागाचंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा मोहिनीच्या संख्ये भस्मासूर गेला वाली प्राणी गेला रामबाण हे वरचेला कुठाने मग या गड्यांनी काय केलं म्हणजे खाली शंकराला जाऊन उठवून देऊ आणि त्याला बायको करून देऊ बायको केली का भाजण्या खलास होतो हा पहिल्यापासून नियम आहे भाजण्या बुवा पुढे गेलेला बुवा आकळायचा असेल श्री ती काय एवढी सोपी गोष्ट नाही कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहिली स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचे तरी माणसं प्लॅस्टिकची काय हत्या श्री ती नुसती गालात असते तर माणूस जमीन किती एवढी सोपी गोष्ट जो नादी लागला त्याला वड हाय बिडी नाही राहिली हो नुसती कॉलेजला जाताना शेजारी बसली तर 6 विषय राहिली त्याला मुलगी पाहिजे मला ज्या माणसाला मुलगी नाही ना तो माणूस दरिद्री या पुरीचा पर्वकाळ पहा किती वय चांगला आहे पुरीचा आजच्या जिचा वाढदिवस आहे नेमकी द्वादशी प्रदोषी आणि देवीचा वर्धापन दिन भौम प्रदोषी पहा किती वेळ पुरीचा वाढदिवस आज द्वादशी भौम प्रदोष आणि शिवाय आज द्वादशी भौम प्रदोष आणि तिसरी गोष्ट देवीचा वर्धापन दिन पण तिचं नाव आहे बापाने श्रावणी ठेवलं काय श्री शेअर सुद्धा चुकीचंच नाव आहे हा करेक्ट अक्कल बंद केली तिने एवढी हा ते नाव श्रीलिंगी आहे ते मुलीचं भाग्यपा किती तो प्रदोष आहे आणि मुलगी पाहिजे मला मुलगी ज्या माणसाला नाही ना तुम्हाला दरिद्री
पोरगी पाहिजे हे यांचं गाव काही हे कवाय धोकाची पोरांसाठी किती करा फायदा त्याच्या सासरवाडीलाच आपल्याला नाही काय आपण म्हणतो लागत होता भाऊ बायको मिळणं आता सोपं नाही. शंकराची मेरी बायको ते रडलं बिडलं नाही आणि बायको गेली का माणूस बिघडतो कोणता आहे. ते म्हणले शंकराला बायको करून देऊ म्हणले चालेल पण शंकरला उठवाय कोण जाईल. जो गेला तो अजून गावात आला नाही नियम असतो. म्हणजे आपण जाऊ ब्रह्मदेवन विष्णू गेले शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला म्हणजे आपलं काय म्हणणं नाही यांचं सगळं आलोय तुम्ही उघडा डोळे ना आमचा हो द्या कार्य. हे म्हणजे तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. हे म्हणजे मी बायको करायला नाही म्हणलो कवा पण मला बायको द्यायला उठलाय कोण. दिवस कोणची फिरली नवरदेव का पाया काय अंगाला भस्म गळ्यात साप राहिलं नदीवर फिराय नदीव तो का आपला नवरदेव का भाड्याच्या गाडीत येणार. आपल्यात लग्नात अंडरपेंडी घेते त्याच्या अगोदर वापरते नाही आणि अंडरपेंडी निवडाय 3 मित्र नेले हे म्हणले बा बायको मिळाल बा. आणि एक महिला मंडळ हरतालिका नावाचं वृत्त या बाईने केलं होतं कुणी पार्वती आणि तिने शंकर प्रसन्न करून घेऊन असं मागितलं होतं का मी कोणताही अवतार घेतला तर नवरा मला तोच. मी हिमालयाच्या पोटी आले तरी तोच आणि दक्षच्या पोटी आले तरी तोच. ते ठरलं होतं. शंकर नवरदेव व्हायला त्यांनी उठवलं. ते म्हणजे करा बायको आता बायको पाहायची म्हणजे सोपी गोष्ट ना. बायको पाहायला सुद्धा 4 गोष्टी लागतात. एक बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. हे तर बायको इतकी स्मार्ट एकानं लाल कांद्याचे पैसे धरे बायको नटकी नागपुडीच वर वय. बायको एकदम स्मार्ट त्यानं दामन तापावला नागपुडीत घातला. एक बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. 2 बोलता बोलता बाय म्हणते ना तिला माया नळावं याला काय नाकलंय मात्र आता मी सावळाय पण नाक नाकाल नाही किंमत माझं. हा बोलता म्हणता माणसं म्हणते ना तिला माया पोरीच्या लग्नात पाय द्यायला काय नाक. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. ही लक्षणे. बायको रंगाने सावळी असावी. गोरी बायको कधी करू नये कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय उन्हात नेवा तर लाल पडते. लाईट गेली तर फॅन खाली उड्या. बायको सावळी पाहिजे. कांदे लावाया चालत 3 चिंगड्या निवडाया चालत. हे बरोबर बस बरोबर म्हणजे अगदी बरोबर. ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या आणि मग ते दिंडीत चोपदार झाले ना आमच्या मोखांडी आले. अजून एक गोष्ट आहे तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून देतो. लागला नंबर तर आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा महिला मंडळ आपण ज्याच्यात जोडो घालतो ते त्या अंगठ्या शेजारचं बोट जे जोडो घालतो ते जर अंगठ्यापेक्षा त्यांना नाही जागा बसतील तसे बस जाऊ दे तिकडे नका लक्ष. हा त्यांना जागा नाही त्यांना. तुम्ही पुढे घ्या. अरे जागा नाही आहे त्यांना. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा अंगठी शेजारचं बोट
जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवतात. घरी गेलो तुम्ही का लगेच पाय लगेच पाय म्हणलं बाबा तुम्हाला शब्द काय बायको पाहिली ह्या बाबानं, पण गडी असा होता डोळेच उघडे. कोण? शंकर. आणि राजा दक्षिण 13% पतसंस्था काढली, मंडप बिंडप टाकला, डीजे बिजे सांगितला, सत्कार वित्कार ठुले आणि शंकर नवरदेव झाले. पहिला मंडळ इथं लय मार्मिक मुद्दा आहे. आपल्याकडं नवरदेव सजवतात पण त्याच्या अगोदर त्याला हळद लावतात. हळद शंकराला हळद नाही लावली, नाही. शंकराच्या अंगाला काय होत? त्याची 2-3 उत्तर ऐका. शंकर नवरदेव झाले तर अंगाला भस्म का लागलं? ते या जगातल्या प्रत्येक गोष्टीचं एक दिवस भस्म होणार आहे हे शंकर सांगत होते. 2 महिना मंडळ. शंकराच्या ज्या जटा आहेत त्याच्या मध्यभागी चंद्र आहे. चंद्र आहे पण तो पूर्ण चंद्र आहे का अर्धा चंद्र आहे? अर्धा चंद्र आहे. तो पौर्णिमेचा चंद्र आहे का अमावस्याचा चंद्र आहे? अमावस्याला चंद्र राहतो. तो चंद्र अमावस्याचा आहे का पौर्णिमेचा आहे? ऐका, तो शंकराच्या डोक्यावर जो चंद्र आहे, अर्ध नवरदेव झाले तेव्हा तो चंद्र आहे जटेच्या खाली कपाळावर, तो पौर्णिमेचाही नाही आणि अमावस्याचाही नाही, तो चतुर्थीचा चंद्र आहे. आणि चतुर्थीचा चंद्र आहे तो अर्धा आहे. तो चतुर्थीचा चंद्र काय आहे? अरे पूर्णाला कोणी आधार देईल, अर्ध्याला आधार द्यावा. श्रीमंताला तर कोणी आमंत्रण देईल, गरीबाला द्यावा. श्रीमंताच्या लग्नात तर कोणी जाईल, गरीबाच्या जावा. श्रीमंताला कोणी वाढेल, पण जिला अन्नाची गरज आहे तिला वाढा. हे शंकर त्याच्यातून सांगत होते. महिला मंडळ आपल्या घरी किती मोठा हळदी कुंकाचा कार्यक्रम असला ना, श्रीमंताच्या बायकांना घरी बोलवायचं. ते खोडीच्या नाही. फ्रीज केवढ्याच आहे, टीव्ही केवढ्याच, चोरून आणणार आहे, तुला काय घ्या नाही. मी हे खात नाही ते खात नाही, त्याच्यापेक्षा भांडी घासण्याला बोलवावा, भरपूर बांधून द्यावा, तिला पोटभर घालावा बी आणि बांधूनही द्यावा, आशीर्वाद देईल, ज्याला गरज आहे त्याला द्यावा. चंद्राचं हे शिका. मग चंद्र शंकर नवरदेव होताना कसे कसे झाले बा? अंगाला भस्म, कपाळाला चंद्र. शंकर म्हणजे काय? शंकर नवरदेव झाले महिना मंडळ, पण गडी डोळ्याच उघडी ना. भजन ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. कोण झटे गडी म्हणते? नवरदेव डोळे उघडी ना, मांडप तर तिकडे ठोकला. शंकराने उघडले डोळे, वर हसलंही एकटा नवरदेव आणि दिली ना आवडी नवरदेवानं. सगळी भूत गोळा झाली. हे शंकराचं प्रेम कोणावर? भूतावर. म्हणजे फाशी घेईल, प्रेम भंग होईल, गाडीने उडवेल, विहिरीत पडेल, फुलट्र भरली वाढवायची अख्खी भूत. शंकर निम्म गाव तर पळूनच गेला म्हणजे नवरदेव भूतावर घुसली गावात. मग शंकरानं भूतांना प्रश्न विचारला, आम्ही नाचायचं कवा? मग शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आहे. ही नाचतात ही भूतांची आवला देवा. मग काही असं नाचत पा, हे कॅबिन मधून पडलेलं भूत. हे कॅबिन पूर्वी पोरं नाचायची, आता पोरी नाचतात. चांगल्या घराण्यातल्या पाटलाच्या देशमुखाच्या चुम्मा देव गाण्याला पोरला नाही पाहते तिची दरिद्री. आणि वरून म्हणती काय माही गुड्डी टाक, ती गुड्डी जवळ एखादा गड्ड्या घेऊन पडून जाईल. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ आणि मंडपाजवळ नवरदेव आला.
आणि वर वळायची पाळी आली. वर वळली ती नवरीची आत्या टीप घेऊन आली पाण्याची टाकी, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काही माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं कांदात बोट बुडवलं वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळण जागेवर गेली, कळली नाही ना. त्याच लुगड्यावर गेली. वर वावळीचं लुगडं घेऊ नये बाई. आणि ते लुगडं घेतलं, झालं ना लग्न शंकराचं. कसं या कुदे तुषार हार धवला, या शुभ्रम श्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभु दिवी, देवे सदा वरिता सामारू सरस्वती भगवती, निशेष डाव्या पहा शुभमंगल सावधान. लग्न झालं. हे बाबा आले, बापाने केला अपमान. पार्वतीने टाकली अग्नीत उडी आणि त्या पार्वतीचे 51 तुकडे झाले शरीराचे. ते भारतातले देवीचे 51 शक्तीपीठ, त्यातली 3.5 महाराष्ट्रात, तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्ध सप्तशृंगी वनी. या सगळ्या देव्या म्हणजे पार्वती. महाराष्ट्रात देवीचं एकच जागृत देवस्थान आहे, किचन ओट्या बसली देवी. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले, त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. आणि भक्त इतका हलकटी, तिथं सोडून कोणाचं ऐकत नाही. अशी ती देवी. आता ही देवी तयार झाली. ही राजा दक्षाची मुलगी, भगवान शंकराची पत्नी, कार्तिक स्वामीची गणपती बाप्पाची आई. हिचा नवरा फिरायला नंदीवर, हिचा पोऱ्या फिरायला उंदराव आणि ही फिरायला वाघाव. लोक म्हणतात, आता राजकारणी लोक काय म्हणतात का, आम्ही महिलांना सगळ्या सुविधा दिल्या, टापा हाणू नका, पहिल्याच होत्या. तुम्ही काय नवीन केलं? शंकर पहिल्यापासून पाहिला होते. आणि पार्वती, माझं शंकर पोरं सांभाळतोय, पार्वती स्कूटीवर मीटिंग शंकर ओढितोय जोडीच्या द्वारे. गबस रड नको, आई मिटिंगला गेली. गबस रड नको, आई मिटिंगला गेली. गबस रड नको, आई मिटिंगला गेली. ते गाठ म्हणलं दूध दे, उडून देऊ. तेवढं ती बाई आली. गबस रड नको, आई आली. गबस रड नको, आई आली. गबस रड नको, आई आली. गबस रड नको, आपली आई आली. ते
ते कार्ट म्हणलं माई एकटीची तू गेली दिंडी लोकांना ते टापा मला सांगायला बदल केला. वाक्य सांगून टाकतो. जगामध्ये किती सरकारनं बदल करू द्या नाही तर शास्त्रानं करू द्या, गाथेच्या ज्ञानेश्वरीच्या बाहेर अजून बदल झाले नाही. उगत आपलं काही लोक टापा आणतात असं म्हणजे आम्ही तसं केलं काही केलं नाही. तुम्ही धरणं बांधली, तुम्ही पाणी अडवलं, पाणी जिरवलं. ज्ञानोबाराने 700 वर्षापूर्वी तुम्हाला झाडं लावायला सांगितलं होती, तुम्ही तरी का शाणे झाली. ज्ञानोबाराने 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीच्या 14व्या वेळेस उभी लिहून ठेवली, जलाशय निर्मावी महावणी लावावी. तेव्हा सांगितलं होतं झाडं लावा, पाणी अडवा, पाणी जिरवा. तेव्हा तुम्ही आपलं काहीतरी कागदपत्र घोडे लावायचे आणि आम्ही बदल केला. काय गात्र बदल झाला आणि काय सुधारलं जग. धोतर गेलं पायजामा गेला, जीन आली, जीन गेली बरमुडा आली, बरमुडा गेली बलून आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय बदल झाले. हित वरता आलं मग काय हित बरोबर सरगला म्हणजे आला महात्मा आणि जगलंय सुधारलं. किती सुधरा अजून तोंडानच खात्यात. काय ती जागा बदला सुधारलं काय सुधार. किती सुधारले तरी डोळे झाकूनच झोपत आहेत. एक वाक्य सांगा मला. चैतन्यमय भगवान जगताच्या ताब्यात जग आहे. बाकी तुमचं काय मत आहे तो तेव ठरेल. तुम्ही काय करायचं. तुम्ही आपलं उगाच बावळट सगळ्याला काय चपातीला पोळी म्हणते, पोळीला काय पोळा म्हणते, काय अर्थ नाही का. मी तिला भाजीच म्हणते, वांग्याला भाजीच म्हणते, मग बोकड्याला काय दोडका म्हणते. बावळ्याचा बाजार काय खावा याची आखली नाही. काय कमायला म्हणलं उत्तर द्या बरं. दूध काय लिटर आहे. 50 धरू आपण. दूध काय लिटर झालं 50. दही 80 आणि पनीर 250. पनीर काच म्हणजे मग काय खावा. काय बावळ्याचा बाजार झालाय. पनीर कुठं खायची गोष्ट आहे. अरे त्याच्यापेक्षा 2 तांबे दूध पिणं सकाळ पोत उठायचं नाही. महाराज जे चांगलंय ते खाना खाणं. पनीर आणि पनीर आता सध्या स्टँडर्ड जेवण ठरलंय. पनीर आणलं होतं आणि पनीर हे मालकरी लोक का खाते माहिती का. ते खांडासारखं दिसत. मग इकडनं खाता येत नाही, मग इकडं पनीर समजून खांदा आणा. काय खावा. पापड भाजून खाता का तळून. भाजून तुम्ही कसं खाता. तळून आकली. तळेल पापडाला चकना म्हणतात. उगाच आपलं कसं बी एक वाक्य सांगा. महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून ज्या दिवशी वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारेल. आपण फक्त सुधारलं जग सुधारलंय बा काही सुधारलं नाही. मला जग उलट रिवत चाललंय. काय मदत. एका बाजूला आपण म्हणतो महिलांना शिक्षण दिलंय, ही काळाची गरज मान्य. मुली शिकत गेल्या चालले, पण कुटुंब व्यवस्था कोलमडत गेली याचा विचार करा तुम्ही. मुलगी शिकत गेली हे मान्य. मुलगी तहसीलदार झाली, मुलगी कलेक्टर झाली, मुलगी प्रांत झाली, मुलगी SP झाली, मुलगी PSI झाली, मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिली, पोट भरायला लागली, तिचा व्यापक दृष्टिकोन झाला. हे आपल्याला कधीही मान्य करावा लागेल. पण तिला झालेल्या पगाराचा अहंकार आणि पदाचा अहंकार त्याच्यामुळे तिचा घराकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला. याचा तुम्ही अभ्यास केला का. आपण फक्त काय म्हणतो मुलीला 1.5 लाख पेमेंट असू दे ना. ती बापाचं तोंड पाहिलं, नवऱ्याला अरे म्हणते ती. अरे तिच्या मनावर तिने घरी येऊन स्वयंपाक करायचा किंवा नाही. तो आणला ते ती येताना चपाती आणते हायवेवरून 6. 3 याला 3 त्याला. तुम्ही स्टँडर्डपणा कशाला करता. आज कीर्तनामध्ये बसलेल्या 50% महिला अशा निघतील. आता माझ्यासमोर द्वादशी आज मी तुमच्या मुलासारखं आहे. ती यातल्या 50% महिलांना स्वतःला नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आता कीर्तनात कबूल व्हा. कोणत्या आईला वाटत नाही माझ्या अंगावर नातू खेळावा. कोणत्या आईला वाटत नाही मी नातवाचा मुका घ्यावा. कोणत्या आईला वाटत नाही मी नातवाचा घाल वाढवा. कोणत्या आईला वाटत नाही मी झोळीत घालून त्याला गाणं गावा. कोणत्या आईला वाटत नाही मी त्याला वाटीत भात घेऊन करावा. अरे हे का आईला जर नातवाला हात लावायचा अधिकार नाही. तुम्ही जगातल्या माणसाची किंमत पैशात करता का.
बरं किती पैसे दिले हो तुम्ही ते आईचं अंतकरण जाणू शकता? बोला बोला. 5 लाख रुपये तुझ्या सुनाला पगार आहे आणि नातवाला हात लावायचा अधिकार त्या सासूला नाही. काय तुमच्या 5,000 तिच्या अंतकरणाच्या वेळेत नाही? तुम्ही पोथ्याला का वाची जाऊ? आयांवर कादंबरी करू नका, आयांवर भाषण करू नका, आयांवर व्याख्यान करू नका, आयांवर पुस्तकं लिहू नका, आणि आयांवर कविता लिहू नका, आणि आयांवर नाटकही बसू नका. आई बाप सांभाळायला शिका. कादंबऱ्या करून कथा करून चित्रपट करून काय करणं? कोणाच्या गॅदरीला